कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज दिनांक 25/2/2026 पासून लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे उपोषण सुरू केलेलं आहे। आणि या उपोषण दरम्यान आम्ही या कर्जत तालुक्यातील 2 विभागाच्या विरुद्ध उपोषण सुरू आहे। पहिलं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक माननीय श्री विजयजी मस्कर यांचे मनमानी आणि गैरकारभाराविरोधात आम्ही रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक निशिकांत पाटील यांच्याकडे निवेदन देऊन त्यांनी ज्या या हॉस्पिटलमध्ये गैरकारभार केलेला आहे, मनमानी कारभार चालू आहे, त्याच्या विरोधात आम्ही त्यांच्याकडे अनेक मागण्या केलेल्या आहेत। त्यांनी त्या मागण्यांची दखल घेऊन एक 30 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी समितीमध्ये एक किरण शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय अलिबाग, त्यानंतर श्रीमती मनीषा कांबळे प्रशासकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल, त्यानंतर श्रीमती कंगाली मॅडम औषध निर्माण अधिकारी ग्रामीण रुग्णालय चौक, अशी 30 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे। आणि ती समिती आता चौकशी करते। त्या समितीकडे आम्ही आज 1 ते 12 मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी केलेली। जर आपण पाहिलं त्या उपोषणाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे। आणि पहिल्याच दिवशी आमची रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक अनिकेत पाटील यांनी भेट घेऊन निशिकांत पाटील यांनी भेट घेऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचं जवळजवळ मान्य केलेलं आहे। आणि त्यांनी काही वेळ आम्हाला मागितलेला आहे। आम्ही त्यांना वेळ अशासाठी देतो आहे कारण ह्या हॉस्पिटलमध्ये एक आदिवासी महिलेचा म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी झालेली असताना हलगर्जीपणामुळे तिला पहिले रायगड हॉस्पिटलमध्ये पाठवली। रायगड हॉस्पिटलमधून केम मुंबईमध्ये गेली, तिथे तिचा डेथ झाला, म्हणजे मृत्यू झाला। त्याची आम्ही चौकशी लावलेली आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीने इथे एक मोफत शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या शिबिराला 98,000 रुपयाचं जेवण खर्च या वैद्यकीय अधीक्षक विजय मस्कर यांनी दाखवलेला आहे। त्यानंतर 97,000चे बॅनर छापलेले आहेत। अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या त्याच्या आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता अजून या कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात शल्य चिकित्सक हे आलेले आहेत आणि त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं तसं आम्हाला कबूल केलेलं आहे। परंतु ते जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करत नाहीत, त्यांनी आम्हाला 7 दिवस मागितलेत, तर आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहणार आहे। त्याच्यानंतर आम्ही पहिले आपल्याला जे सांगितलं नगर परिषद, मी या कर्जत नागरिकांना अगदी आवर्जून सांगू इच्छितो की कर्जत नगर परिषदेमध्ये जे आता नवीन कमिटी बसलेली आहे, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जे कमिटी आहे, ह्या कमिटीच्या बद्दल आमच्या कुठल्याही प्रकारची तक्रार नाही किंवा कुठल्या प्रकारची आमच्या हरकत नाही। उलट त्यांनी ह्या उपोषणाची दखल घेऊन या नगर परिषदे उपनगराध्यक्ष संतोषजी पाटील यांनी आणि त्यांचे अनेक नगरसेवक इथे येऊन आम्हाला पाठिंबा देऊन गेलेत आणि त्यांनी तसं कबूल केलेलं आहे की आपल्या सर्व मागण्या आम्ही मान्य करतो। परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, जे नगर परिषदेमध्ये शौचालय आहेत, शौचालयामध्ये आज आपण पाहिलं तर नळ नाही, पाणी नाही, शौचालयामध्ये दुरावस्था आहे, रस्ते खराब आहेत, त्यानंतर त्या नाट्यगृहाची दुर्दशा झालेली आहे। काही ठिकाणी कचरा आहे, जिकडे म्हणजे आम्ही जर पाहणी केली तर त्याच्यामध्ये 2 वर्षे प्रशासक म्हणून जे मुख्य अधिकारी आहेत तानाजी चव्हाण यांचा कारभार अतिशय गलतान आहे आणि जनतेची त्यांनी अक्षरशः हाल केलेला आहे, हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आम्ही त्यांना पत्र देऊन आणि त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध इथे बसलेलो आहोत। त्यामुळे आम्ही कमिटीच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही किंवा कमिटी विरुद्ध आम्ही आंदोलन करत नाहीत। तर मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी येथे येऊन आमच्या मागण्या मान्य करणार की नाही करणार आणि किती दिवसात करणार, कशा प्रकारे करणार, आमच्या जनतेच्या समस्या या नागरिकांच्या समस्या सोडवणार की नाही सोडवणार, त्यासाठी आम्ही आता इथे त्यांची वाट बघतोय। परंतु कर्जत नागरिकांना मी आवर्जून सांगू इच्छितो त्या कर्जत तालुक्यात ज्या आपल्याला मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण जे लाभलेले आहेत त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही। कारण ह्या संदर्भामध्ये मी
आपल्या कर्जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मान्य श्री धनंजय जाधव यांना निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाची दखल त्यांनी त्वरित घेऊन या तानाजी चव्हाण यांना लेखी सूचना दिलेल्या होत्या की ह्या पोलीस संघटनेच्या मागण्या रास्त आहेत आणि त्या आपण तुम्ही पूर्ण कराव्या आणि त्यांना उपोषण करून करण्यास प्रवृत्त करू नये अशा सूचना दिलेल्या असताना सुद्धा हे कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य श्री तानाजी चव्हाण यांनी त्यांच्याही लेखी सूचनेला केराची टोपी दाखवलेली आहे। त्यामुळे कर्जत तालुक्याच्या जनतेने हे आपल्याला जे मुख्य अधिकारी लाभलेत हे कशा पद्धतीचे आहेत हे आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे जे आम्ही मागण्या केल्यात 1 ते 12 आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या जनता म्हणते आणि स्वतः उपनगराध्यक्ष संतोषजी पाटील म्हणतात, इथले सर्व आता निवडून आले नवनिर्वाचित नगरसेवक म्हणतात की पोलीस संघटनेच्या मागण्या रास्त आहेत आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि कमिटी आता अनुकूल आहे। परंतु हे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना काही लोकांच्या समस्येशी नागरिकांच्या समस्येशी घेणं देणं नाही। त्यामुळे त्यांना भेट देणे सुद्धा उपोषण करताना भेट देणे सुद्धा देण्यास रस नाही। यांची जी मनमानी आहे, यांची जी आररावी आहे, हे जनतेचे सेवक आहेत की ह्या नगर परिषद मालक आहेत, हे जनतेने आता समजून घ्यावे। आम्ही ह्या नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करणार आहोत। आता आम्ही आज साखळी उपोषण केले, जर आमची उद्या या साखळी उपोषण दखल जर घेतली नाही तर पुढील काळामध्ये बेमुदत अंमल उपोषण करणार आणि आमच्या 1 ते 12 मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण स्थगित करणार नाही। त्या कर्जतकर जनतेला मी नम्र विनंती करतो की उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे उपचार होत नव्हते, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जे विजयजी मस्करे यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि त्याच्यावर 30 सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे आणि चौकशी लागलेली आहे। चौकशीसाठी 30 सदस्य आज कर्जतमध्ये आहे आणि रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक अनिकेत पाटील हे सुद्धा आज कर्जतमध्ये आहेत आणि ते चौकशी सुरू झालेली आहे। त्याच अनुषंगाने फक्त आमचं आता उपोषणाचं जे आम्हाला यश मिळत नाही ते ह्या ना करते म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ह्या कर्जत तालुक्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे आमच्या उपोषण दखल घेतली नाही। त्यामुळे आमचं त्यांच्या विरोधात त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन भविष्यात तीव्र होणार आहे। तरी सर्व कर्जतकर जनतेला मी आवाहन करतो, आमचं हे आंदोलन कंटिन्यू राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत नगर परिषद जे मुख्य अधिकारी यांच्या विरुद्ध आमचं आंदोलन सुरू राहील। तरी आपण सर्वांनी इथे पाठिंबा देऊन आमच्या आंदोलनाला बळ द्यावे